हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम राम जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
सा ग म प म ग म प सर्व सुखाचे आगार आ सर्व सुखाचे आगार सर्व सुखाचे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती 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 शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती 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 वाचे वदता नारायण वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम धर्मार्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष शिव
देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम तयान बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचे देव निवारी कळी काळाचे देव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई भोळा चक्रवर्ती शिव 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 भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम याचे पाय माझे चित्ते याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम वाचे वदता शिव नाम त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय
वदता सेवनाम वाचे वदता सेवनाम दयानपाधी दयानपाधी क्रोध काम क्रोध वाह वाह क्रोध काम क्रोध काम क्रोध काम क्रोध काम दयाना बाधे
शिवनाम वाचे वदता शिवनाम बोला विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्मनाथ महाराज की जय कल्याण स्वामी महाराज की जय माता की जय माता की जय महाराज की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय महादेव की जय शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवा सर्वकारेषु सर्वदा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची पाताळी
सेवा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोदरार्थावतार कलांकांक तेजोदिका मोदी वक्रम कलानीश बादापनोदार दक्ष समाधीस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओ ओम नमो ज्ञानेश्वराय ओ ओम नमो ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरण सरोज रजा निज मन मुकुरु सुधारी वरनौ रघुबल विमल जसु जोदायक बलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन
केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारोनी आता विठाल विठाल हला विठाल हला 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 विठाला विठाला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त शांतीचे सागर संत श्रेष्ठ पैठणी निवासी नाथ महाराज यांचा जास्ती चरणाचा नसून फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल 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 विठाला 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 भंगाकडे ओळायचं आहे परंतु अल्पसा पर्याय देण्याचं गरजेचं असतं. अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या या पेमगिरी गावामध्ये शिवरात्र निमित्त चाललेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली, हे मी माझं परमभाग्य समजते. तसेच आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण गौतम महाराज कानवडे यांचे मनपूर्वक अभिनंदन करते. आणि तसेच आमचे वडील देखील या ठिकाणी उपस्थित आहे. पेटी वादक मृदुंगाचार्य रोज चेतन महाराज भांगरे हे असतात वाजवण्यासाठी, पण त्यांना आज काही कामानिमित्त बाहेर जाण्याची गरज भासली, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी आज बाळसराफ महाराज त्या ठिकाणी आज ते आलेले आहेत त्यांच्या जागेवरती. त्यांच्याही मनपूर्वक अभिनंदन. तसेच रोज चेतन महाराज भांगरे यांची संस्था असते, पण आज या ठिकाणी दुसरी संस्था आलेली आहे. खडके महाराजांची संस्था या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे पण मनपूर्वक अभिनंदन. विठ्ठल विठ्ठल आणि तसेच तुम्ही सर्व श्रोते मंडळी, तुम्हा सर्व श्रोते मंडळींच्या चरणी नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी नतमस्तक होते व माझ्या सेवेला सुरुवात करते. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, 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 वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अभंगाकडे वळायचंय. परंतु महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या भूमीमध्ये आपण जन्माला आलो ती भूमी खूप पवित्र आणि पावन आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. तेथे हरीचे दास, तेथे हरीचे दास, जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला
पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. बघा या भूमीबद्दल नुसतं संतांनीच नाही तर हिंदी कवींनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, ये भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. हा आमचा आहे बाणा, ही आमची आहे बोली, अस्माने झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. बघा आपली ही भूमी खूप पवित्र आहे. कशामुळे पवित्र आहे? 4 गोष्टीमुळे आपली ही भूमी पवित्र आहे. कोणते बरं ते 4 गोष्टी? बघा आपल्या या भारत देशामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या या भारत देशामध्ये संत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या भारत देशामध्ये ग्रंथ आहेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या या भारत देशामध्ये पंत आहेत. आणि चौथी गोष्ट म्हणजे आपल्या या भारत देशामध्ये भगवंत आहे. आता तुम्ही म्हणाल काय करतात बरं संत? संत दाखवतात ग्रंथ. ग्रंथ काय करतात? ग्रंथ भेटवतो पंथ. तर पंथ काय करतो? तर पंथ भेटवतो भगवंत. आणि भगवंत काय करतो? तर जन्मा मरणाच्या अगोदर दुःखाचा करतो अंत. त्याचा मूळ पाया म्हणजे संत. या 4 गोष्टीमुळे आपली आज ही भूमी पवित्र आहे. विठ्ठल 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 हला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या 4 गोष्टीमुळे आपली ही भूमी पवित्र आहे. बघा आपण ज्या भूमीमध्ये जन्माला आलो याच भूमीमध्ये काही काळ अगोदर माझ्या संतांनी जन्म घेतला होता. याच भूमीमध्ये ज्ञानोबाराय जन्माला आले, माझे तुकोबाराय जन्माला आले, नाथ महाराज सुद्धा जन्माला आले. आणि जन्माला आल्याच्या नंतर काय केलं हो यांनी? कुणाला माहित आहे का काय केलं यांनी? तर या वारकरी संप्रदायाच्या पताका उंच केल्या, या वारकरी संप्रदायाचा ध्वज फडकवला. या वारकरी संप्रदायाचा कळस जर कोण झालं असेल तर माझे तुकोबाराय झाले. तुका झाला से कळस, 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 हो तुका झाला से कळस. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, भजन करा. सावकाश भजन करा, सावकाश. हो ज्ञानदेव रचिला पाया, हो ज्ञानदेव रचिला पाया, हो ज्ञानदेव रचिला पाया. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. या वारकरी संप्रदायाचा पाया जर तुकोबाराय झाले, कळस जर तुकोबाराय झाले, पाया कोण झाले? ज्ञानोबाराय. अहो ज्ञानोबारायांना तुम्ही साधं समजू नका, त्यांना ज्ञानाचा सागर म्हटलेला आहे. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सागर सखा माझा ज्ञानेश्वर,
अंतरण्यात जावे बा माझ्याच्या पोटा यावे. या वारकरी संप्रदायाचा पाया माझे ज्ञानोबाराया झाले. बघा, मग या वारकरी संप्रदायाचा खांब जर कोण झाले असेल तर माझे नाथ महाराज झाले. अशाच नाथ महाराजांचा अभंग आपण आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल 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 हला विठ्ठल हला 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 बघा, भगवान शंकरांची ही नवरात्र आपण आनंदाने उत्साहाने साजरी करतो की नाही? मग मला सांगा, आपण ही शिवरात्र का साजरी करतो? काय कारण आहे या शिवरात्रीचं? काय कारण आहे? आजच्या दिवशी काय घडलं होतं? तुम्ही म्हणाल भगवान शंकरांचा जन्म नाही. जसं की ज्या दिवशी राम जन्मले त्या दिवशी आपण रामनवमी म्हणून साजरी करतो की नाही? ज्या दिवशी कृष्ण जन्मले त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरी करतो की नाही? बघ, नेमकी आजच्या दिवशी काय घडलं होतं? तुम्ही म्हणाल या दिवशी शिव पार्वतीचं लग्न झालं म्हणून त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. तर नाही. बघा, आपल्याला लागली लग्नाचे वाढदिवस साजरी करायची सवय, गोडी लागली आपल्याला त्याची. लग्नाचा वाढदिवस साजरी करावा, पण कोणी करावा? जे तरणे आहेत त्यांनी करावा. जसं की MH25, MH27, MH30, MH35 पर्यंत लग्नाचा वाढदिवस साजरी करावा. पण मला सांगा, MH72 लग्नाचा वाढदिवस साजरी करणं हे गोड दिसतं का? दिसतं का? काही कामं शोभतील अशीच करावी, आणि जी कामं आपल्याला शोभत नाही तीच कामे जर आपण केली तर ती गोड दिसत नाही. मग मला सांगा, नेमकी आजच्या दिवशी काय घडलं असेल? या दिवशी भगवान शिव पार्वती, शंकरांचं आणि पार्वतीचं लग्न झालं. हा भाग बरी खरा आहे, पण आजच्या दिवशी खूप मोलाची गोष्ट घडली होती. कोणती बरं ती? अशी घटना घडली होती, आपल्या या भारत देशामध्ये किती 12 ज्योतिर्लिंग आहेत की नाही? कुणी गेलेला आहे का 12 ज्योतिर्लिंगांना? जीवनामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी 12 ज्योतिर्लिंगांची तीर्थयात्रा करावी. बघा, विश्वातले पहिले ज्योतिर्लिंग काशीचे विश्वनाथ, ते आधी ज्योतिर्स्तंभामध्ये होते. आणि अशा या काशीच्या विश्वनाथांची पहिली पूजा जर कोणी केली असेल, तुम्ही म्हणाल आम्ही पूजा केली, आमच्या वडिलांनी पूजा केली, आमच्या आजोबांनी पूजा केली, आमच्या खापर पंजोबांनी पूजा केली, खापर पंजोबांनी पूजा केली, आमची पिढ्यानपिढ्या आम्ही पूजा करत आलोय. पण आपण तर पूजा करतोच, रोज पूजा करतो आपण. पण काशीचे विश्वनाथ हे भारतातले पहिले ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाची पहिली पूजा, पहिली शिवपूजन जर कोणी केलं असेल तर ते म्हणजे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव. या दोघांनी ब्रह्मांडातले, विश्वातले पहिलं शिवपूजन केलं. आणि ज्या दिवशी त्यांनी शिवपूजन केलं तो दिवस होता माघ वद्य चतुर्दशीचा. त्यांनी ज्या दिवशी पूजन केलं त्या दिवशीपासून भगवान शंकरांची ही शिवरात्र म्हणून साजरी करण्यात आली. विठ्ठल 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 हला 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 असं शिवरात्रीचं कारण आहे. बघा, मी तुम्हाला आज भगवान शंकरांची पूजा कशी करायची, शिवलिंगाची पूजा कशी करायची ती तुम्हाला सांगणार आहे. पण त्या अगोदर तुम्ही मला एक सांगा, तुम्ही तुमच्या घरातल्या देवांची रोज पूजा करतात का? तुमच्या देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्त असो किंवा पिंड असो आहे का? आणि पूजा केल्याच्या नंतर तुम्ही पूजेचं पाणी कुठे फेकता हो? कोणत्या झाडाला? फुलांच्या का तुळशीच्या झाडाला? बरे, फुलांच्या झाडाला. बघा, आपण पूजा केल्याच्या नंतर आपल्या देवघरामध्ये भगवान शंकरांची मूर्ती किंवा पिंड जर असेल तर पूजा झाल्याच्या नंतर ते पाणी तुळशीला घालायचं नाही. कारण भगवान शंकरांचा आणि तुळशीचा 36 आकडा आहे. भगवान शंकराला तुळस चालत नाही. तुमच्या जर तुळशी वृंदावनामध्ये तुम्ही जर भगवान शंकरांची मूर्त किंवा पिंड ठेवलेली असेल तर घरी गेल्यावर ती पिंड काढून दुसरीकडे मांडा. बघा, मग जर आपण पूजेचं पाणी जर याला तुळशीला घातलं तर आपल्याला काय
होतं माहितीये का, आपल्याला काल सर्पदंश लागतो. आणि हा दोष लागल्याच्या नंतर आपली अवस्था खूप बिकट होते. आणि जर हा काल सर्पदंश जर घालवायचा असेल तर पुरुष मंडळ एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही रोज सकाळी उठल्यावरती स्नान झाल्यावरती तुम्ही रोज एक तांब्याभर पाणी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं. आणि तुम्ही पण करायचं, पण कधी 5-6च्या दरम्यान तुम्ही पण तसं केलं तरी चालेल. मग अशा विठ्ठल 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 विठ्ठला 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 मग अशा तऱ्हेने तुम्ही जर असं केलं तर तुमचा काल सर्पदंश हा निघून जाईल. आणि मला सांगा, आता मी तुम्हाला पूजन कसं करायचं हे सांगणार आहे. तुम्ही आज आता महाशिवरात्रीचा पर्व काळ चालू आहे. मग तुम्ही पूजन केलं का आज भगवान शंकरांचं? नाही, जाऊ द्या. नसल केलं तर मग महाशिवरात्रीच्या दिवशी करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला बघा, आता भगवान शंकरांचं शिवपूजन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर महादेवाची जी पिंड आहे त्या पिंडीच्या उत्तर दिशेकडे तोंड करून बसायचं. आणि उत्तर दिशेकडे तोंड करून बसल्याच्या नंतर बघा, आता ही इकडं उत्तर दिशा आहे, ही महादेवाची पिंड आहे. आता इथे काय महादेवाची पिंड उपस्थित नाही म्हणून मी तुम्हाला असं सांगते. बघा, ही महादेवाची पिंड आहे आणि तिथे बसल्याच्या नंतर उत्तर दिशेला तोंड करून बसायचं. आणि भगवान शंकरांचं जे पाण्याचा प्रवाह आहे तो पण उत्तर दिशेच्या बाजूलाच आहे. मग तिथे गेल्याच्या नंतर पहिल्यांदा पाणी कोणाला घालायचं? बघा, इथे इकडूनच्या साईडला उजव्या साईडला भगवान शंकरांचा पहिला मुलगा कार्तिक स्वामी यांचं स्थान असतं. पहिल्यांदा त्यांना पाणी घालायचं. आणि पाणी घालत असताना ओम नमः शिवाय नाहीतर श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचा. पूजन होईपर्यंत मंत्र थांबवायचा नाही. पहिल्यांदा भगवान शंकरांचा पहिला मुलगा कार्तिक स्वामी त्यांना स्नान घालायचं. त्याच्यानंतर डाव्या बाजूला भगवान शंकरांचे दुसरे पुत्र गणेश ते बसलेले आहेत, त्यांचं वास्तव्य आहे. त्या ठिकाणी 2 नंबरला पाणी घालायचं. आणि पाणी घालत असताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तोभ्यम मंत्राचा जप म्हणायचा. आणि मधली जी कठडी आहे ना पिंडीला मधली कठडी, तिथे भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरी तिचं वास्तव्य आहे. त्यानंतर तिला पाणी घालायचं. आणि जी गोल कठडी आहे पिंडीला गोल कठडी आहे ना, त्या गोल कठडीला पाणी घालायचं. ती कोण आहे माहितीये का? ती निर्गुण पार्वती आहे. तिथे प्रसाद हळद कुंकू व्हायची जागा नाही. तिथे ती निर्गुण पार्वती आहे, तिला पाणी घालायचं. आणि नंतर मग माझ्या भगवान शंकरांना पाणी घालायचं. आणि पूजन झाल्याच्या नंतर 108 वेळा तिथेच बसून श्री शिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल बघा, मी तुम्हाला माघवद्य चतुर्दशी या शिवरात्रीचं काय महत्व असतं हेही तुम्हाला सांगितलं. शिवपूजन कसं करावं हेही तुम्हाला सांगितलं. आता आपल्याला अभंगाचा विस्तार बघायचा आहे. बघा, अभंग कोणाचा आहे? पैठणच्या नाथ महाराजांचा. मग बघा, नाथ महाराज हे एक निष्ठावंत विष्णू भक्त होते. काय होते? निष्ठावंत विष्णू भक्त होते, वैष्णव होते ते. आणि गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भाळावरती उभं चंदन असे माझे नाथ महाराज होते. अहो, त्यांचा अधिकार खूप मोठा आहे. त्यांनी
या वारकरी संप्रदायासाठी खूप काही काय केलेलं आहे. या वारकरी संप्रदायासाठी त्यांनी रुक्मिणी स्वयंवर सारखा ग्रंथ लिहिला, एकनाथी भागवत लिहिलं, अजून खूप काय काय ग्रंथ लिहिले माझ्या नाथ महाराजांनी. अहो माझ्या नाथ महाराजांची भक्ती अशी आहे, इतकी भक्ती करतात की माझे नाथ बाबा, की त्यांच्या भक्तीला तोडच नाही. माणसाने अशी भक्ती करावी. आपण देवाची भक्ती करतो यात नवल नाही, देवाने आपली भक्ती केली पाहिजे, असे माझे नाथ महाराज होते. अहो माझे नाथ महाराज इतकी भक्ती करायचे, इतकी भक्ती करायचे की त्यांची भक्ती पाहून देवाला सुद्धा त्यांची भक्ती करावीशी वाटते. देव सुद्धा त्यांच्या घरी येऊन राबला. किती वर्ष कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती त्याच पाहे, अनन्य भक्ती भावे निरावंती त्याच पाहे, निरावंती त्याच पाहे. ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. आरती माझ्या स्वामी एकनाथा, आरती माझ्या स्वामी एकनाथा. द्वारकेची मूर्त, वा द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त एकनाथा घरी. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने, गम पग मरे न सरे निसा, गम पग मरे न सरे निसा, निसा 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 रे सरे 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 गरे 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 ग, गम पग मरे न सरे निसा, गम पग मरे न सरे निसा. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाहे हरी कावडीने. श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन उगाळो निकारी, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन, श्रीखंडा चंदन उगाळो निकारी. पाणी वाहे हरी कावडीने, पाणी वाया कावडीने, श्रीखंडा चंदने, श्रीखंडा चंदने, श्रीखंडा चंदने. श्रीखंडा चंदने, श्रीखंडा चंदने, श्रीखंडा चंदने कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाहे, किंवा द्वारकेची मूर्त एकनाथा घरी, पाणी वाहे हरी कावडीने. देव माझ्या नाथांच्या घरी 36 वर्ष राबला, राबला की नाही? अहो अशी भक्ती करावी की आपण देवाचं भजन करतो यात नवल नाही, देवाने आपलं भजन केलं पाहिजे.
अहो बघा सावता महाराजांचं उदाहरण आहे. माझ्या सावता महाराजांनी अशी भक्ती केली, माझ्या सावता महाराजांनी अशी भक्ती केली की देव त्यांच्या मळ्यामध्ये आला. आला होता की नाही? देव त्यांच्या मळ्यामध्ये आला. अशी भक्ती करावी. अहो देव, आपण देवाचं भजन करतो यात कांदा कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी, अवघी विठाई भाजी. देव सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आला. आपण देवाचं भजन करतो यात नवल नाही, देवाने आपलं भजन करावं. तुम्ही म्हणाल काय पुरावा आहे तुमच्याकडे? हो आहे माझ्याकडे पुरावा. बघा, अशी एक भक्त होऊन गेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. अशी एक भक्त होऊन गेली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची. खूप भजन करायची ती भगवान परमात्म्याचं, श्रीकृष्णाचं खूप भजन करायची. खूप इतकं प्रेम होतं तिचं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावर. तिच्याशिवाय भगवान श्रीकृष्णाचं चरित्र पूर्ण नाही, अपूर्ण आहे. अशी एक स्त्री भक्त की जिने कृष्ण प्रेम जगाला दाखवलं, जिने कृष्ण प्रेम जगाला दाखवलं. अशी एक स्त्री भक्त, तिचं नाव, तिच्या नावाला उकार नाही, तिच्या नावाला वेलांटी नाही, तिच्या नावाला फक्त 2 काने आहेत आणि त्या 2 कान्यामध्ये एक कान्हा लपलेला आहे. अशी एक स्त्री भक्त की जिने कृष्ण प्रेम जगाला दाखवलं. नाव काय तिचं? काय नाव? राधा. राधा राधा करी बासरी, वा. कृष्ण येता झाली वावरी, राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली वावरी, राधा राधा करे बासरी, कृष्ण येता झाली वावरी, राधा राधा करे बासरी, कृष्ण येता झाली वावरी. तुझी रे युगा युगाची साथ दिली तू मला जन्माची, भेट तुझी युगाची साथ दिली तो मला जन्माची. तुझी रे युगा युगाची साथ दिली तू मला जन्माची, भेट तुझी युगाची साथ दिली तो मला जन्माची. ओ राधा राधा करी वासरी, जय हो जय हो. राधा राधा करी वासरी, कृष्ण येता झाली वा, वा, वा. वावरी, कृष्ण येता झाली वावरी, कृष्ण येता झाली वावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. राधा राधा करी बासरी, कृष्ण येता झाली बावरी. बघा, माझ्या राधेची भक्ती किती मौल्यवान आहे. मी हे तुम्हाला का सांगत आहे? मी हे तुम्हाला का सांगत आहे? बघा, माणसाची भक्ती अशी असावी, आपण देवाची भक्ती करतो यात नवाला आहे, देवाने आपली भक्ती केली पाहिजे. माझे नाथ महाराज म्हणतात की माझे नाथ महाराज म्हणतात की पहिल्या चरणामध्ये सांगतात की त्या भगवान परमात्म्याचे
पाय मी माझ्या चित्तामध्ये साठवून ठेवलेले आहे. हेच महाराज माझ्या शिव भोळा चक्रवर्ती जय जय शिव भोळा चक्रवर्ती 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 जय जय हरी शिव भोळा चक्रवर्ती 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 त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम त्याचे पाय माझे चेते त्याचे पाय माझे चेते वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम वाजे वदता शिवनाम शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती पाय माझे चिती त्याचे पाय माझे शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. काय सांगतात ना हात महाराज पहिल्या चरणामध्ये? त्या भगवान परमात्म्याचे, त्या भगवान शंकराचे भोलेनाथाचे पाय मी माझ्या चित्तामध्ये साठवलेले आहे. बघा, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे वेगळे नाहीतच, त्यांच्यामध्ये आपण भेद करतो. बघा, आपण वारकरी मंडळी विठ्ठल विठ्ठल हे नाव म्हणत असतो, म्हणतो की नाही? विठ्ठल विठ्ठल नाव म्हणत असतो, पण या विठ्ठल शब्दाचा पूर्ण अर्थ माहित आहे का? या विठ्ठल शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. किती अक्षर आहेत? 3. एक म्हणजे वी, दुसरा म्हणजे ठ आणि तिसरा म्हणजे लो. या विठ्ठल शब्दाचा अर्थ असा आहे बघा, शास्त्रकारांनी वर्णन केलेलं आहे. विकारो विधाताय ठकारो नीलकंठः, विकारो विधाताय ठकारो नीलकंठः, नकारो लक्ष्मीकांताय विठ्ठलम विधीयते, नकारो लक्ष्मीकांताय विठ्ठलम विधीयते. विकारो विधाताय, विधाता म्हणजे भगवान ब्रह्मदेव. ठ नीलकंठ, ठ नीलकंठ म्हणजे भगवान विष्णू आणि भगवान शंकर. आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे कोण? तर भगवान विष्णू. विठ्ठल 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 या तिघांच्या नावाचं एकत्रीकरण करून जे नाव तयार होतं ते नाव कोणतं? तर विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, मग भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे काय वेगळे आहेत का? नाही, पण आपण त्यांच्यामध्ये हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद हरिहरा भेद
काही नका करू आद, एका एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. बघा, आता मला सांगा, भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे काय वेगळे नाहीत. आता मला सांगा, साखरेपासून आपल्याला गोडी वेगळी करता येणार आहे का? नाही. मग आपण कशाला संतांमध्ये भेद करायचा? भेद करणारे तर आपणच आहोत. आपणच देवांमध्ये भेद केलेला आहे. बघा, तुम्हाला एका उदाहरणावरून मी तुम्हाला पटवून सांगते. सध्यापुरतं आपण हे शिवपूर आणि हे विष्णुपूर धरूयात. शिवपुरातली मुलगी, शिवपुरातले लोक कट्टर भस्म लावणारे होते, भस्म लावणारे, आणि विष्णुपुरातले लोक उभे गंध लावणारे होते, कट्टर उभे गंध लावणारे. बघा, शिवपुरातला मुलगा आणि विष्णुपुरातली मुलगी, विष्णुपुरातली मुलगी शिवपुरामध्ये दिली. हे कसं आपोआप घडलं? हे कसं आपोआप घडलं? मुलगी होती बुटकी आणि सावळ्या रंगाची, काळ्या रंगाची होती, आणि उरफाट्या नागपुडीची पण होती. बघा, तिचंही कुठं जमत नव्हतं, आणि हा शिवपुरातला मुलगा त्याचंही कुठं जमत नव्हतं, म्हणून दोघांचं जुळलं. जुळल्याच्या नंतर दोघांचं लग्न झालं. लग्न झालं, मुलगी सासरी आली. सासरी आल्याच्या नंतर आता लग्न होऊन आल्याच्या नंतर मुलीला घरातली, सुनबाईला घरातली कामे करावंच लागतात. आणि ही पूर्वीची गोष्ट आहे. सुनबाई सकाळी सकाळी उठल्याच्या नंतर त्या घर सारवायला लागल्या. आपल्या का रोज सडा टाकतात का? दारापुढे रोज रांगोळी काढतात का? पूर्वीच्या काळी रोज सकाळी कोंबडा आरवला की पहिली सडा टाकायचा, मग रांगोळी काढायची. तसंच मग ती सुनबाई रोजच्या नियमाप्रमाणे सकाळी सकाळी उठली आणि सारवायला लागली. आता मला सांगा, सारवायचं कसं असतं? उभं का आडवं? असं आडवं सारवावं लागतं ना. मग ते असं आडवं सारवू घेऊ लागली. आणि आडवं सारवत असताना सासरा झोपेतून उठून आला. सासऱ्यानी हे बघितलं. सासरा होता जुन्या काळाचा, दाढी मिशा अशा दणकट होत्या, तब्येतीने पण खूप मजबूत होता. सासऱ्याने बघितलं. सासरा असा करा दात खायला लागला, पायाचे जोडे वाजवायला लागला. खूप राग आला सासऱ्याला. का? कारण आपली सुनबाई आडवं सारवते म्हणून. सासऱ्याने बघितलं हा सर्व प्रकार. सासरा म्हणतो, ए सुनबाई! बोला मामाजी. सुनबाई घाबरली. सुनबाई थरथरच कापायला लागली, कारण नवीन होती. नवीन मुलीला काहीच कळत नसतं. मग सासरा म्हणला, ए सुनबाई! बोला मामाजी. हे विष्णुपूर आहे. हो मामाजी, बरोबर आहे, माहित आहे मला. आम्ही वैष्णव आहोत. हो मामाजी, माहित आहे मला. उभ्या गंधावाले आहोत आम्ही. हो मामाजी, माहित आहे मला. मग उभं का सारवत, तू आडवं का सारवत आहेस? उभं सारव. का मामाजी? कारण आमच्याकडे आडवं काहीच चालत नाही, सगळं उभं चालतं. सुनबाई म्हटली, आजच एवढा धाक, आयुष्य कसं काढायचं? सुनबाईने उभं सारवता येत नव्हतं, तरी कसं तरी सारवायला सुरुवात केली. असं सारवायला लागले. अर्धशेन तिच्या अंगाला, अर्धशेन सासऱ्याच्या धोत्राला, अर्धशेन भिंतीवरती. येत नव्हतं तरी सुनबाईने सारवलं. मग सारून झालं. सासरा बाहेर जाऊन आल्याच्या नंतर हातावरती त्याने दात घासण्यासाठी मंजन घेतलं. पूर्वीच्या काळी काय ब्रश नव्हते, म्हणून बोटाने दात घासायला लागायचे. मग त्याने हातावरती मंजन घेतलं आणि दात घासायला सुरुवात केली. आता मला सांगा, दात कसे घासतात? आडवे का उभे? आडवेच घासतात. सासऱ्याने आडवे दात घासायला सुरुवात केली. आणि हे सुनबाईने सगळं बघितलं. सुनबाईने बघितल्याच्या नंतर सुनबाईच्या अंगात बळ आलं. सुनबाई पण आल्या. सुनबाई म्हणतात, मामाजी. बोल सुनबाई. अहो वैष्णव आहात तुम्ही? हो सुनबाई, बरोबर आहे, माहित आहे मला. तुमच्याकडे सगळं उभं चालतं, आडवं काहीच चालत नाही. हो मामाजी, बरोबर आहे. मग तुम्ही दात का आडवे घासतात? उभे घासा ना. सासरा दचकला. अशा मिशा होत्या, अशाच झाल्या, आकडेच खाली पडले. खूप घाबरला सासरा म्हटला, सुनबाई, आजपासून तुझ्या वाटत जाणार नाही. सगळं तुझं तुला आणि माझं मला. तसं
भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे एकच आहे, मग आपण त्यांच्यामध्ये भेद कशाला करायचा? माझ्या भगवान शंकराचं नाव घेतल्याने काय होतं तर अभंगाचं द्वितीय चरण. वाचे बदाता शिवनाम वाह. वाचे बदाता शिवनाम वाचे बदता जीवनाम वाचे बदता जीवनाम वाचे बदाता शिवनाम वाचे बदाता शिवनाम वाचे बदता जीवनाम वाचे बदता जीवनाम दयान बांधी क्रोध काम क्रोध काम दयाळ बाधे क्रोध काम क्रोध काम दयान बांधी क्रोध काम क्रोध काम गर 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 रे ग प ग प ग प ग प ग प ग प द प द प द प द प द पद सा ग सा ग सा ग सा ग सा ग स ग स प द ग प रे ग रे स स रे रे ग ग प ग प ग रे स ग प ग रे सा दयान बांधी क्रोध काम क्रोध काम वाचे बदाता जीवनाम वाचवदाता जीवनाम दयाळ बाधे क्रोध काम दयाळ बाधे क्रोध काम देवदत्ता जीवनाम वाचवदाता वाचवदा शिवनाम धनबाधी क्रोध काम धनबाधी क्रोध काम धनबाधी क्रोध काम वाचे बदाता शिवनाम धनबाधी क्रोध काम धनबाधी क्रोध काम धनबाधी क्रोध वाचे बदता शिवनाम तया न बाधे क्रोध काम. माझ्या भगवान परमात्म्याचं नाव हे अनेक विकारांवरती चालतं, अनेक विकारांवरती चालतं. बघा, जसं एक औषध अनेक उपचारांवरती चालतं, तसं माझ्या भगवान परमात्म्याचं नाव, भगवान शंकरांचं नाव हे अनेक विकारांवरती चालतं. बघा, हे तुम्हाला मी कसं पटवून सांगते. बघा, एका गावामध्ये डॉक्टर होते, एक डॉक्टर होते आणि ते पोटाचे स्पेशलिस्ट होते. पोटाचे स्पेशलिस्ट होते, त्यांच्याकडे कोणताही पोटाचा आजार असो त्यांच्याकडे गेला का तो बराच व्हायचा. त्यांच्या हाताखाली 15 वर्षापूर्वी एक माणूस कामाला होता. कशासाठी? नुसत्या त्या औषधाच्या पुड्या बांधण्यासाठी. 15 वर्ष प्रत्येक माणूस आला का तो तेच पुड्या द्यायचा, प्रत्येक माणूस आला का तेच औषध द्यायचं. आणि या माणसाने विचार केला, कोणी जो हाताखाली होता त्याने विचार केला की अरे 15 वर्ष झाली आहेत, हे डॉक्टर प्रत्येक पोटाच्या आजारावरती, कोणताही आजार असतो पोटाचा, त्याच्यावरती एवढेच औषध देतात, मग आपणच यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपणच दुसरा दवाखाना खोलूया. मग तो माणूस एका गावामध्ये गेला, त्याने एक दवाखाना खोलला त्या गावामध्ये जाऊन. कशाचा? पोटाचा दवाखाना, म्हणजे पोटाचा स्पेशलिस्ट दवाखाना. आणि दवाखाना खोलल्याच्या नंतर उद्घाटन झालं. उद्घाटन झाल्याच्या नंतर सांगितलं की हा पोटाचा स्पेशल दवाखाना आहे.
तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात. एका आजोबांना पोटाचा खूप त्रास व्हायला लागला. त्यांचं पोटच साफ होत नव्हतं. मग ते त्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला म्हणाले की तुम्ही माझं माझं पोटच साफ होत नाही, मला काहीतरी औषध द्या. त्यांनी काय केलं, एक पुडी दिली आणि सांगितले की सकाळ दुपार संध्याकाळ औषध घ्या, तुमचं पोट राहून जाईल. त्यांनी ते औषध घेतलं. औषध घेतल्याच्या नंतर त्याचं पोट साफ व्हायला लागलं. तो पूर्णपणे बरा झाला. तो बरा झाला, पण तो होता कोण? त्या गावचा मालक. त्या गावचा मालक असल्या कारणाने त्याचं पोट राहिलं, त्याचं पोट साफ व्हायला लागलं. म्हणून तो अख्ख्या गावात त्याने सांगितलं, अरे आपल्या गावात खूप चांगला डॉक्टर आलेला आहे. कोणताही पोटाचा आजार असो त्याच्याकडे गेल्यावर तो बराच होतो. जाता जाता त्याला कोण सापडलं? कुंभार दादा सापडले. त्याने विचारलं, काय कुंभार दादा, काय झालं? काही नाही, माझं गाढव हरवलंय, धंदा बसलाय. एक काम करा, डॉक्टरकडे जा. आता मला सांगा, यात काय विषय आला का गाढवाचा आणि डॉक्टरचा? नाही. ते कुंभार दादाला सांगितलं की तुम्ही डॉक्टरकडे जा. ते कुंभार दादा म्हटले, यात माझं आणि डॉक्टरचं गाढवाचं काही आलंच नाही. चला, तरी तो पण वैतागलेला होता. तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर त्याची सगळी अडचण डॉक्टरांना सांगितली. डॉक्टरांनी औषध दिलं. सकाळ दुपार संध्याकाळ ही पुडी खायची. औषध दिलं. औषध दिल्याच्या नंतर त्यांनी सकाळी औषध खाल्लं, संध्याकाळी खाल्लं, दुपारीही खाल्लं आणि सकाळी उठल्याच्या नंतर असे की जुलाब लागले, सांगायलाच नको. घे बाटली भरून की जाय डोंगराच्या पोटाला, घे बाटली भरून की जाय डोंगराच्या पोटाला, घे बाटली भरून की जाय डोंगराच्या पोटाला. चढून चढून पायाला गोळे आले. म्हणून एका झाडाखाली तेथच बसला. झाडाखाली बसल्याच्या नंतर समोरून त्याचंच गाढव जाताना त्याला दिसलं. तो म्हटला, औषधाचा त्रास झाला बर का, पण डॉक्टरचा गुण आला. मग ते झाल्याच्या नंतर त्याला एक राजाची कन्या भेटली. त्याने विचारलं, तू इकडे काय करते जंगलामध्ये? ती म्हणाली, माझे वडील आमचा राजा मला सांभाळीत नाही, मला सोडून दिलं त्याने. मग ती म्हणाली, त्या डॉक्टरकडे जा, तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. डॉक्टरकडे आता ती म्हणाली, याच्यात माझं आणि डॉक्टरचं काय आलं? मग तरीही ती वैतागलेली होती. ती डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांना सर्व अडचण सांगितली. तिने अडचण सांगितल्याच्या नंतर डॉक्टरांनी तिला औषध दिलं, सकाळ संध्याकाळ दुपार. तिने ते घेतलं. तिला सकाळी उठल्याच्या नंतर तोच प्रकार सुरू झाला. प्रकार सुरू झाल्याच्या नंतर गावकरी म्हणाले, अरे राजाची कन्या आजारी आहे, आता काय करावं? सगळीकडे बोबाटा झाला. अरे राजा आपल्या कन्याला सांभाळीत नाही, राजा आपल्याला कन्याला सांभाळीत नाही. खूप गावोगाव हा प्रचार सुरू झाला. राजाने विचार केला, अरे आपण जर हिला सांभाळलं नाही तर आपल्यावर खूप मोठं संकट येईल. म्हणून राजाने काय केलं, त्या कन्येला घरी आणलं. पण ती कन्या काय म्हणाली माहितीये का, मला त्रास झाला पण डॉक्टरचा गुण आला. आणि तोच राजा, त्याच राजाच्या प्रजेवरती, त्याच राजाच्या राज्यावरती संकट येणार होतं. दुसरं राज्य त्या राजाच्या राज्यावरती आक्रमण करणार होतं. म्हणून राजा खूप घाबरला होता. काय करावं त्याला सुचेना. त्याच्याकडे भरपूर सैन्य पण नव्हतं. मग ती राजाची कन्या त्याला म्हणाली, बाबा तुम्ही एक काम करा, अशा अशा डॉक्टरांकडे जा. ती म्हणाली, या डॉक्टरांचं न प्रजेचं राज्यावरती संकट, याचं काय झालं, याचं काय आलं मध्येच? ती म्हणाली, ते काही पण असू द्या, पण तुम्ही त्या डॉक्टरांकडे जा. राजाने काय केलं, राजा पण डॉक्टरांकडे आला. राजा म्हटला, ते डॉक्टर म्हटले की जेवढं सैन्य आहे तेवढ्या पुढे आपल्याला तयार करावा लागतील. तेवढ्या पुढ्या तयार केल्या. पुढ्या तयार केल्याच्या नंतर प्रत्येक सैन्याला ती एक एक पुडी दिली. आणि दिल्याच्या नंतर
सैन्याने त्या सगळ्या पुड्या खाल्ल्याच्या नंतर सकाळी त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. घे लोटा भरून की जाय गंगेच्या काठेला, घे लोटा भरून की जाय गंगेच्या काठेला. आणि पलीकडून पण एक सैन्य उभं होतं. त्यांनी बघितलं, अरे हे सैन्याचा पोशाख घातलेले माणसं, त्यांच्याकडे ना तलवार ना ढाल, ही सगळी कुठे चालली आहेत. त्या सर्व सैन्याला वाटलं की यांच्या गावामध्ये साथीचा रोग आलाय. कशाचा रोग? साथीचा रोग आलाय. आणि म्हणून सैन्य काय, ते पण सैन्य परत वापस निघून गेलं. जसं की कोरोनामध्ये कसं आपल्या जवळ कुणीच येत नव्हतं, तसंच त्या माणसांजवळ सुद्धा कुणीच येत नव्हतं. म्हणून ते सैन्य वापस निघून गेलं. आणि राजा म्हटलं, अरे सैन्य तर वापस निघून गेलं. माझ्या सैन्याला त्रास झाला, पण डॉक्टरचा गुण आला. म्हणजे मला सांगायचं काय आहे, एक औषध अनेक उपचारांवरती चालतं, तसंच माझ्या भगवान परमात्म्याचं नाव हे अनेक विकारांवरती चालतं. विठ्ठल 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 विठ्ठल. असं अनेक उपचारांवरती चालतं. विठ्ठल 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 टाइम खूप कमी राहिलेला आहे. सर्वांनी एकदा प्रेमाने हात वरती घ्या. आपण भगवान भोलेनाथ, भगवान शंकर यांचे एकदा प्रेमाने भजन करणार आहोत. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय, ओम
रखुमाई विठोबा 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 रखुमाई हरी जय जय हरी हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरि जय जय हरि हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय हरि जय जय हरि जय ओ जय हरी जय जय हरी हरी जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा वा पेटीचा आवाज द्या थोडा जय जय हो जय हो वा विद्यार्थी वा जय हो जय हो पंगाचं तृतीय चरण धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष नामस्मरण आपण केलं तर आपल्याला 4 पुरुषार्थ प्राप्त होतात. कोणते? धर्म प्राप्त होतो, अर्थ प्राप्त होतो, काम सुद्धा प्राप्त होतो आणि मोक्ष सुद्धा प्राप्त होतो. आणि हे 4 पुरुषार्थ कोणाला प्राप्त झाले हो? कोणाला प्राप्त झाले? आज आपण या ठिकाणी आज इथे या ठिकाणी हा सप्ताह उभा आहे.
आपण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या माझ्या राजाला 4 पुरुषार्थ प्राप्त झाले. कसे प्राप्त झाले? माझ्या राजाने कधी जपाची माळ हातामध्ये घेतली का? नाही. फक्त माझा राजा युद्धाला जाताना हर हर महादेव, हर हर महादेव या मंत्राचा जप करत होता. आणि त्यातूनच माझ्या राजाला युद्धाला जाताना या मंत्राचा जप करत होता, म्हणून माझा राजा युद्ध सफल होऊन येत होता. महिला मंडळ, आज मी तुम्हाला सांगते, सर्वांनी ऐका, लक्षपूर्वक ऐका. आज आपल्या कपाळावर कुंकू, कपाळावर बुक्का, मंदिरावरती कळस, दारातली तुळस, महिलांच्या डोक्यावरचा पदर, पुरुषांच्या ओठावरची मिशी कोणामुळे आहे? फक्त माझ्या राजामुळे आहे. आज माझा राजा जर नसता तर आपली दुरावस्था झाली असती. पाटीलचे पटेल कधी झाले असते सांगता आलं नसतं. टोप्या घातल्या नसत्या, टोप्यांचे आकार बदलले असते. आज तुमच्या डोक्यावर पदर नाही, तुमच्या तोंडावरती बुरखा आला असता की आलाच असता ना. पण आज जिथल्या ठिकाणी जे ते आहे ते कोणामुळे आहे? माझ्या राजामुळे आहे. आज माझ्या राजाचं नाव खूप शान मध्ये घेतलं जातं. खूप शान मध्ये माझ्या राजाचं नाव घेतलं एकच जातं. राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते, जय जय हरी बोल. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वारशी दिले आपल्या हृदयाच्या देवर. आपल्या हृदयाच्या देवर. हो प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर, प्राणपणाने लढले मावळे भरोस त्या राजावर. हरी बोल. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझी जाऊने पिया में सुंदर शिवाजी वा वा. राजा, माझी जाऊने पिया में सुंदर शिवाजी हे राजा. माझे जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा, माझे जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा. रयतेचा हा राजा जाणता राजा, रयतेचा हा राजा, जाणता राजा. माझी जाऊने जिजाऊने 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 सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊने जिजाऊने सुंदर शिवाजी हे राजा. माझे जाऊने जय जय सुंदर शिवाजी हरी राजा, बोल. माझे जाऊने दिया हमे सुंदर शिवाजी राजा. माझ्या भगवान शंकरांचं जर नाव आपण घेतलं तर आपल्याला कोणत्याही काळाची भीती राहत नाही. आपल्यावरती कोणतंही संकट येऊ द्या, त्याचं निवारण हे डमरूधारी बाबा करत असतात. आणि माझ्या भगवान शंकरांचं जर नाव आपण घेतलं तर आपल्यावरती येणारी संकटे, आपल्यावरती येणारा जो काळ आहे त्याचं निवारण माझे भगवान शंकर करत असतात. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनार्दने सेवा, एका जनार्दने
एका जनार्दने सेवा एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दने सेवा एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेद निवारी कळी काळाचा भेद वाचवदता सेवनामा वाचवदता सेवनामा वाचवदता सेवनामा वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम भयानमध्ये क्रोधता
दयान बाधी क्रोध काम माझ्या अल्पबुद्धीने मी अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर ते माझं मला परत द्या. जे बरोबर असेल ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुवारींनी मला दिलेलं आहे. तसेच आजच्या कीर्तनासाठी उपस्थित असलेले गायनाचार्य हरिभक्तपरायण गौतम महाराज कानवडे, खूप सुंदर साथ दिली तुम्ही मला. तुमचे धन्यवाद व्यक्त करते. आणि माझ्यासोबत आलेली माझी गुरु भगिनी धनश्री ताई आवडती सुद्धा सुंदर कीर्तन आणि प्रवचन गायन सुद्धा सुंदर करते. सुंदर आवाज आहे तिचा. तिनेही मला खूप सुंदर अशी साथ दिली. त्याबद्दल तिचेही मी धन्यवाद व्यक्त करते. तसेच आमच्या वडिलांनी सुद्धा मला सुंदर अशी गायनाची साथ दिली. त्यांची धन्यवाद व्यक्त करते. तसेच ब्राह्मणे महाराज यांनी सुंदर अशी हार्मोनियमची साथ दिली. त्यांची मनापासून अभिनंदन करते. तसेच मृदुंगाची साथ करणारी सर्वेश महाराज बाळसराफ यांनी सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. तसेच टाळकरी मंडळी खूप सुंदर पावले खेळल्या. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. खडके महाराज हे खूप गुणवान लेकरं घडवण्याचं काम करत आहेत. त्यांचेही मनापासून अभिनंदन. जे काही चुकलं असेल ते माझं मला परत द्या. जे बरोबर असेल ते तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा. गुरुवारांच्या चरणी नतमस्तक होते. आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते. आई मामांच्या चरणी नतमस्तक होते. ईश्वर स्वरूप चैतन्य महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते. आई पेमादेवी मातेच्या चरणी नतमस्तक होते. वीरबा महाराज यांच्याही चरणी नतमस्तक होते. आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय विठ्ठल जय